चिमुकलींवरती अत्याचार करणाऱ्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवरती गोळ्या झाल्या। यात अक्षय शिंदे ठार झालाय। अक्षय शिंदे बदलापूर अल्पवयीन बलात्कार प्रकरणातील आरोपी होता। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहे। सूरज, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय, नेमकी सध्याची काय अपडेट आहे? नक्कीच वैष्णवी, काल बदलापूरमधील जो आरोपी होता अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी स्वरक्षणासाठी एन्काउंटर केला। काल त्याला रिमांडसाठी तळोजा येथून ठाणे येथे नेत असताना काल त्याने पोलिसांची बंदूक घेतली आणि त्याच स्वरक्षणासाठी पोलिसांची गोळ्या झाडला, त्याचा मृत्यू झाला। आता सध्या त्याचा मृतदेह जो आहे तो ठाण्याच्या कळवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे। तिथे प्राथमिक सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्याचा मृतदेह जो आहे तो जेजे येथे पाठवण्यात येणार आहे आणि तिथे पोस्टमॉर्टम करून त्यानंतर त्याची डेड बॉडी जी आहे, त्याचा मृतदेह जो आहे तो त्याच्या परिवाराकडे देण्यात येणार आहे। आणि सध्या आता त्याचा मृतदेह जो आहे तो सध्या अजूनही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कळव्यातील सिव्हिल हॉस्पिटल तर सध्या आपण पाहतोय आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह जे मध्ये रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे। त्या ठिकाणी त्यानंतर तिथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याचा मृतदेह आहे त्याच्या परिजनांकडे देण्यात येणार आहे। परंतु अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे आणि यामुळे आता अनेक वादांना तोंड फुटण्याची शक्यता आहे, कारण की विरोधकांनी या विषयावरूनच सत्ताधाऱ्यांना आणि पोलीस यंत्रणा सुद्धा धारेवर धरलेला आहे। तर आरोपीचा एन्काउंटर कसा झाला हे आपण पाहूयात। संध्याकाळी 5:30 वाजता पोलीस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूरकडे घेऊन जात होते। संध्याकाळी 6:30 वाजता पोलिसांची गाडी मुंब्रा बायपासला पोहोचली। संध्याकाळी 7 वाजता अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि गोळ्या झाडल्या। तर रात्री 7:30 वाजता अक्षयने 2 गोळ्या झाडल्या, त्यातली एक गोळी एपीआय निलेश मोरेंना लागली। पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवरती 3 गोळ्या झाडल्या आणि रात्री 7:04 वाजता जखमी झालेल्या आरोपी अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं। 7:30च्या दरम्यान डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं। पोलिसांनी अक्षयला ठरवून मारलंय। बदलापूर प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केलाय। गुन्हा सिद्ध न होताच कसं काय मारलं असा सवाल सुद्धा अक्षयच्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय। फटाकडी पण नाही वाजवले, तेवढा मोठा बंदूक कसं घेऊन तो हे करणार पोलीसवर? 3 राऊंड फायर केले पोलिसांवरती असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे स्वरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। नाही, हे खोटं बोलतात, ते लोक खोटं बोलतात। तुमचं लास्ट टाइम अक्षय सोबत कधी बोलणं झालं होतं? आजच बोलणं झालं। पोरं काय बोलला होता तेव्हा तुमच्यासोबत? बोलला मम्मी मला कवा सोडवणार, माझा चार्जशीट आलेला आहे। तर मी बोलले तुला कोण सांगितलं? मला सांगितलं आतले लोक चार्जशीट आलेलं आहे म्हणून। मी बोलले वकिलांना विचारून 1 महिनाभर बघूया, आता 1 महिन्यानंतर तुला सोडून घेऊ। ते शाळेमध्ये पण खोटा आरोप लावल्यात, त्याला अडकवलं जातं असं वाटतं? हो हो।